जय हिंद न्यूज, जनतेच्या हितासाठी निर्भीड पत्रकारिता। सांगलीचा अंकली पूल की मृत्यूचा सापळा। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कुंभकर्णी झोपेमुळे प्रवाशांचा जीव टांगणीला। सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणारा सर्वात महत्त्वाचा दुवा असलेला अंकली पूल सध्या मृत्यूच्या छायेत आहे। हा पूल नॅशनल हायवेच्या अखत्यारीत येत असून प्राधिकरणाचे याकडे असलेले अक्षम्य दुर्लक्ष कधीही मोठ्या दुर्घटनेला निमंत्रण देऊ शकते। या पुलावरून प्रवास करणे म्हणजे आता जीवावर बेतण्यासारखे झाले आहे। परिस्थिती भयावह, कठडे गायब, जीव धोक्यात। पुलावरील सुरक्षेचे लोखंडी आणि सिमेंटचे कठडे अनेक ठिकाणी पूर्णपणे तुटले आहेत। संरक्षक भिंतीचे अस्तित्वच संपल्यामुळे रात्रीच्या वेळी एखादे वाहन थेट नदीपात्रात कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे। विशेषतः दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांसाठी हा नॅशनल हायवे आता हायवे टू हेल ठरत आहे। प्रशासनाला कोणाच्या बळीची प्रतीक्षा। नॅशनल हायवे प्रशासन एखाद्या मोठ्या दुर्घटनेची आणि कुणाच्या तरी बळी जाण्याची वाट पाहत आहे का, असा जळजळीत सवाल लोकहित मंच सांगलीचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी उपस्थितांना केला आहे। हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे असूनही अधिकारी हातावर हात धरून बसले आहेत। पुलावरील वाहतुकीची प्रचंड वर्दळ पाहता ही दुरुस्ती तातडीने होणे गरजेचे आहे। महत्त्वाच्या मागण्या: तातडीने दुरुस्ती, पुलाचे संरक्षक कठडे तातडीने नवीन बसवण्यात यावेत, सुरक्षा उपाय, पुलावर रिफ्लेक्टर्स आणि पुरेशी प्रकाश व्यवस्था करण्यात यावी, स्ट्रक्चरल ऑडिट, नॅशनल हायवे विभागाने पुलाची क्षमता तपासून तातडीने डागडुजी करावी। इशारा: भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने NHAI आपली कुंभकर्णी झोप सोडून या पुलाची तातडीने दुरुस्ती करावी। केवळ कागदी घोडे न नाचवता प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी, अन्यथा लोकहित मंचच्या वतीने प्रशासन विरुद्ध तीव्र आंदोलन छेडले जाईल। होणाऱ्या परिणामांना सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील। मनोज भिसे, अध्यक्ष, लोकहित मंच, सांगली।